इकडे नित्या तर फ्लाईटमध्ये बसली होती. तिच्यासोबत मार्को चालला होता. अग्नेयाने मुद्दाम तिला प्रायव्हेट जेटने न पाठवता लोकल एअरलाइन्सने पाठवलं होतं, जेणेकरून ती थोडी गर्दीत इन्व्हॉल्व होईल. या 2 वर्षात स्वतःला बाहेरच्या जगापासून पूर्ण कट आउट करून घेतलेलं तिने. मुळात या 2 वर्षात ती पूर्ण शांत झालेली. काय करणार, आघातच स्वतःच्या लोकांनी इतका खोलवर दिलेला तिला. ती त्यातून कदाचित कधीच बाहेर पडणार नव्हती. तिच्या अद्गतपूर्ण सिव्हिल सिक्युरिटी हायर केलेली अग्नेयाने. यावेळी काहीही झालं तरी त्याला त्याच्या बहिणीला परत आणायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरची ती स्माईल खरंच हवी होती त्याला, जी कुठे दूर निघून गेलेली. आणि त्यामुळेच आज इतकी मोठी रिस्क घेतली होती त्याने. पण ह्या सर्व गोष्टीशी अनभिज्ञ असणारा आरव नुकताच फ्रेश होऊन त्याच्या बेडरूम मधून बाहेर आलाच होता की समोर श्रीजाला कॉफीचा कप घेऊन उभा बघून इथे त्याच्या भुवया आकसल्या आणि त्याने कपाळावर बोट घासत डोळे मिटून नेहमीप्रमाणे स्वतःला पूर्णतः शांत केलं. श्रीजा, व्हॉट आर यू डुईंग हिअर? पण तिला बघून त्याचा चेहरा अगदीच निर्विकार झालेला. जणू त्याच्या मनातल्या भावना अगदीच संपून गेल्या होत्या. ते तुझी कॉफी रीटा मॅमने पाठवली होती. त्याचा तो थंड पडलेला चेहरा बघून श्रीजाने गडबडून तिच्या हातातला कॉफीचा कप पुढे केला. तसा तो कप घेत तो तिच्या बाजूने निघून गेला. श्रीजा, मी आधीही सांगितलं आहे, माझ्यासाठी काही करायची तुला खरंच गरज नाही. आय एम ऑल्सो इनफ फॉर माय सेल्फ. तो येऊन सोफ्यावर बसत वैतागतच बडबडला. त्याच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं त्याला या गोष्टी पटत नव्हत्या ते. आरव, इट्स ओके. आय मीन, लग्नानंतर तर तुझ्यासाठी सर्व काही मी करेनच ना. मग आत्तापासूनच प्रॅक्टिस करतीये समज. श्रीजा ही तिचा कॉफीचा कप घेऊन त्याच्या बाजूला येऊन बसली. पण तिच्या अशा टिपिकल बोलण्यावर आरवचा जबडा काहीसा घट्ट झाला. त्यात तिच्या सोबत लग्न या शब्दावरच क्षणभर श्वास अडकले त्याचे. पण आता या 2 वर्षात त्याने एक्सप्रेस करणं सोडून दिलेलं. जो चेहरा आधी एक्सप्रेशनने भरलेला असायचा, आता तो अगदीच धीर गंभीर झाला होता. लोक श्रीजा, मी तुला आधीही सांगितलंय आणि आता परत सांगतोय, हे लग्न माझ्यासाठी तरी काही मॅटर करत नाही. सो प्लीज तू स्वतःलाही खोट्या होप्सवर ठेवणं बंद कर. आरवने आत्ताही निर्विकार चेहऱ्याने उत्तर देत कॉफीचा सिप घेतला. त्याच्या विचारांवर अगदी क्लिअर होता तो. मॅटर नाही करत मीन्स? आरू, आता तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का? श्रीजाच्या त्या एका शब्दावर इथे कपवरची आरवच्या हाताची पकड अगदी घट्ट झाली. त्याचा चेहराही क्षणातच लालबुंद होऊन त्याने त्याच्या हातातला कॉफीचा कप इतक्या काय जोरात त्या टीपॉयवर आपटला की नशीब ती काच फुटली नाही. पण इथे श्रीजाची मात्र फाटली ना. म्हणजे समोरचा लावा उसळायला लागलेला बघून तिलाच आता तिचं मरण समोर दिसत होतं. किती वेळा मी तुला सांगितलं आहे श्रीजा, माझ्या समोर त्या वर्डचा उल्लेखही करत जाऊ नको. आय जस्ट हेट दॅट वर्ड. आरव त्याच्या रागाचा स्फोट व्हायच्या आधी रागात धुसमुसत तिथून उठून जाणार की, बट आरू, आय लव्ह यू ना, अँड आय नो यू ऑल्सो लव्ह मी. तू विसरला का आपण एकमेकांवर किती प्रेम करायचो? तू तर मला तुझी क्युटी बोलायचा. माझ्याशिवाय एक दिवसही राहायचा नाहीस तू. मग आता असं काय झालंय जे तू असा वागतोय? माझ्यासोबत असूनही जवळ नाही आहेस तू. माझ्या समोर असूनही माझा नाही आहेस तू. बोल ना, आता असं काय झालंय? श्रीजा मागून रडतच त्याला प्रश्न करते. आज कदाचित
तिच्या संयमाचा बांधही तुटला होता. श्रीजा, आता सर्व बदललं आहे. हा आरवही. मी तुला कधीच खोट्या भ्रमात नाही ठेवलंय. मी तुझ्यावर प्रेम नाही करत हे तुला 2 वर्षापूर्वीच सांगून झालं आहे माझं. पण तरी माझ्यासोबत राहण्याचा तुझा स्वतःचा निर्णय होता. सो जर मी आहे तसा तुला चालणार असेल तर तू इथे राहू शकतेस. पण जर माझ्यावर हक्क गाजवण्याचा थोडा जरी प्रयत्न केलास तर मी स्वतः तुला माझ्या लाईफमधून बाहेर काढेन. आरव श्रीजाकडे वळूनही न बघता तिला शांत पण तितक्याच करड्या आवाजात सुनावून पुढे गेला. पण तो दरवाजापर्यंत पोहोचलाच होता की श्रीजाचं पुढचं वाक्य त्याच्या हृदयाला भेदून गेलं. आरव, अजूनही तू तिच्यावर प्रेम करतो ना? तिचाच तुझ्यावर हक्क आहे म्हणून तू मला तो हक्क देत नाही आहेस. मागून आलेल्या श्रीजाच्या आवाजाने आरवचे पाय जागीच थांबले. पण त्याने त्याच्या हाताच्या मुठी इतक्या काय घट्ट आवळून धरल्या की त्याच्या हातावरच्या त्या हिरव्या कंचनसा फुगुंटम वर आलेल्या. त्याचा उफाळून येणारा राग बघून त्याने डोळे गच्च बंद करत दीर्घ श्वास सोडला. पण आता तिचा उल्लेख झाला म्हटल्यावर त्याला स्वतःला सावरणं आणि स्वतःच्या इंद्रियांना आवरणं सोपं होतच कुठे ना. तो तसाच झटक्यासरशी मागे वळला. पण आता त्याच्या डोळ्यातली ती धगधगती आग बघून श्रीजाचे डोळे भीतीने मोठे झाले आणि ती घाबरून 2 पावलं मागे झाली. आपण रागात थोडं जास्तच बोलून गेलो याची आत्ता कुठे जाऊन तिला जाणीव झालेली आणि तिने मनातच स्वतःला शिव्या घातल्या. आरू बेबी, ते मी. ती कसं बस तिच्या डोळ्यातलं पाणी अडवत त्याला काही समजवायला जाणार की तो अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने तिच्या समोर आला आणि रागात तिचे दोन्ही दंड पकडले. तशी मात्र श्रीजा भीतीने रडायलाच लागली. त्याच्या डोळ्यातले अंगार बघून तिने नजरच खाली झुकवली. यू आर राईट. तिच्यावरच प्रेम करतो मी. ते पण इतकं की तुझ्यासोबत असूनही फक्त तिच्यावरच्या प्रेमावर जगतोय मी. बट यू नो व्हॉट, द फॅक्ट इज दॅट की जिच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करतो तिचाच सर्वात जास्त रागही आहे मला. इतका राग की मी माझ्या प्रेमाचाच तिरस्कार करतो. इतका तिरस्कार ज्याची काहीच लिमिट नाही. आरवचा तो लाल भडक झालेला चेहरा बघून श्रीजाच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती पसरली. कारण त्याच्या रागासरशी त्याचे हातही तिच्या दंडाला करकचून आवळत चाललेले. पण त्याच्या या कबुलीवर खूप हर्ट झालं होतं तिला. ती सोबत असूनही त्याचं नित्यावर प्रेम करणं तिला सहनच झालं नाही. आरव, आपण 2 वर्ष लिव्हिंग मध्ये राहतोय. स्टील तू तिच्यावर प्रेम करूच कसं शकतो? असं करून तू माझ्या प्रेमाचा अपमान करतोय असं नाही वाटत तुला? श्रीजानेही आता काहीशा रागातच त्याचे हात झटकले. श्रीजा, डोंट बी ओव्हर स्मार्ट विथ मी अँड डोंट यूज दॅट वर्ड अगेन अँड अगेन. भले मागचे 2 वर्ष आपण एकत्र राहतोय पण हे फक्त तुला आणि मलाच माहित आहे की ह्या अपार्टमेंटमध्ये आपले बेडरूम सेपरेट आहेत. मी कधीच तुझ्या बेडरूम मध्ये आलो नाही आणि तुला तर माझ्या बेडरूम मध्ये यायला अलाउडही नाही आहे. इवन तू कितीही प्रयत्न करूनही मी कधीच तुला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला नाही. मग मी तुझ्या प्रेमाचा अपमान कसा केला? तू इथे आहेस बिकॉज जेव्हा मला गरज होती, जेव्हा मी एकटा पडलेलो तेव्हा तू ॲज अ फ्रेंड मला खूप सपोर्ट केला होतास आणि त्याचीच रिस्पेक्ट ठेवून मी तुझ्या आणि माझ्या नात्याला एक नाव देतोय. पण त्यापेक्षा जास्त माझ्याकडून काहीच एक्सपेक्ट करू नको. कारण जर मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करूनही तिच्यावर इतका भयंकर रागवू शकतो
तर बाकी कोणाचा काही प्रश्नच येत नाही श्रीजा. आय होप ह्यावेळी माझं बोलणं व्यवस्थित तुझ्या डोक्यात शिरलं असेल. आरवने श्रीजाचे दंड सोडून तिला ढकलून तडक त्याच्या रूममध्ये जाऊन त्याने त्याचा डोअर जोरात आपटला. तशी इथे श्रीजा मागे सोफ्यावर कोसळली. आता तिचे डोळे अश्रूंसोबत रागानेही तुडुंब भरून आले. भले ते अश्रू आरवसाठी असले तरी राग मात्र नित्यासाठी होता. पण इकडे आत येताच आरवने मात्र रागासारखी पूर्ण रूम उधळून लावलेली. खूप खूप राग येत होता त्याला स्वतःवर. आज परत एकदा जणू त्याच्या प्रेमाने त्याच्या नित्याप्रतीच्या तिरस्कारावर विजय मिळवलेला. आणि हेच तर त्याला सहन होत नव्हतं. का तू माझ्या डोक्यातून जात नाही आहेस? तुला समजत आहे का की आय जस्ट हेट यू. आय हेट यू बॉटम ऑफ माय हार्ट. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज मी माझ्या फॅमिली पासून लांब आहे. तुझ्यामुळे माझ्या भाईने मला त्याच्या आरवला घराबाहेर काढलं. तुझ्यामुळे माझ्या मॉमने माझ्यापासून तोंड फिरवलं. आणि माझ्या वहिनीने, जी माझी लाईफ होती, तिनेही तिच्या आरववर पहिल्यांदा हात उचलला. फक्त तुझ्यामुळे नित्या, फक्त तुझ्यामुळे आज मी एकटा आहे. आय हेट यू नित्या. आय हेट यू अ लॉट. आरव रडतच बेडला टेकून खाली कोसळला. त्याच्या हाताला लागलं होतं. त्यातून रक्ताची धार लागलेली. पण त्याला त्याची पर्वा कुठे होती. बनी, आजही तू एकट्यातच कुडत आहेस. मला माहितीये, येऊन तू तुझा त्रास, तुझ्या वेदना तुझ्या हनीला नाही सांगणार. का कळत नाही आहे तुला असं त्रासात बघून आम्हालाही किती त्रास होतोय ते. तुझा भाई तर मागचे 2 वर्ष एक रात्रही सुखाने झोपला नसेल. का त्याच्या वागण्याचा चुकीचा समज करून घेतलास तू? बनी, आजही नित्यासाठी तुझ्या डोळ्यात तीच तडप आहे. तेच वेडावणारं बेधुंद प्रेम आहे. तू कितीही तिचा तिरस्कार कर तरी तुझं प्रेम तुला तिच्याकडे जास्त ओढणार. ती उद्या येत आहे आरव. बट आय डोंट नो उद्या नक्की काय होणार ते. रीटा तिच्या खिडकीतून दूर कुठेतरी बघत शून्यात हरवलेली. आरवची रूम तिच्या रूमच्या अगदी वर असल्याने आता त्याच्या रूम मधून येणारे ते तोडफोडीचे आवाज शांत झाल्याने तिने मोकळा श्वास घेतला. पण तिचं अस्वस्थ मन मात्र खूप विचलित झालेलं. ती आत्ताही आरवच्या विचारात हरवलीच होती की मागून कोणाचे तरी रागट हात तिच्या पुढे आलेल्या पोटावर येऊन अलगद विसावले. तसं तिने त्याच्या मिठीत अंग सोडून दिलं. व्हॉट हॅपन्ड बेब? आर यू ऑल राईट? विष्णूनेही तिला अलगद स्वतःच्या बाहूत सामावून घेतलं. विष्णू, मला भीती वाटतीये रे. उद्या ती डॉल तर येत आहे. अग्नीनेही आपल्या विश्वासावर तिला इथे पाठवण्याची रिस्क घेतलीये. पण आपण तिला सांभाळू शकू ना? रीटाच्या आवाजातली अस्वस्थता बघून विष्णूही काळजीत पडला. डोंट वरी रीटा, अग्नी असताना आपल्याला कशाचीच काळजी करायची गरज नाही. त्याने तिला इथे पाठवायच्या आधी 100 वेळा विचार केला असेल. पण नित्याच्या ट्रोमाचं उत्तरच जर या इडियटकडे असेल तर नित्याला त्याला फेस करावंच लागेल. बाकी तिच्या सोबत आपण असोच. विष्णूच्या बोलण्यावर रीटाने काहीसं चिडतच त्याच्याकडे पाहिलं. माझ्या बनीला इडियट बोलू नको. भले आता तो भटकला असला तरी माझं लेकरू गुणाचं आहे बरं. रीटाचं ऐकून विष्णूचं तोंडच वाकडं झालं. इतके कांड करूनही ही त्या कार्ट्याला गुणाचं बोलत होती. जर इतक्या वाईट कर्मानंतरही त्याला गुणाचं म्हणणं असेल तर तो आणि अग्नी तर मग महात्माच झाले म्हणायचे.
बरं बाई, तुझ्या बहिणीला काही बोलत नाही मी. तू आणि ती सिया, तुमच्या दोघांच्याही डोळ्यांवर तर तुमच्या या आगाऊ लेकराच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे म्हटल्यावर तुमचा त्याच्या प्रतीचा न्यायही अगदी योग्यच असणार. चल झोप आता. उद्या सकाळी मला तिला रिसीव करायला जायचं आहे. विष्णूने रीटाला बेडवर आणत लाईट बंद केले. नित्या बेबी, अर्ध्या तासात आपला प्लेन लँड होईल. मार्को नित्याला सांगतच होता की नित्याची ती भावहीन नजर त्याच्यावर आली तसा तो गडबडला ना. बेबी, खरंच मी खरं बोलतोय. अर्ध्या तासात पोहोचू आपण. मार्कोला तिच्या या लुक मागचं कारणच कळेना. मार्को दादा, मी तुम्हाला एकच गोष्ट किती वेळा सांगायची. मला नित्याच बोलत जावा. नित्याने वैतागत मान हलवत परत तिची नजर तिच्या हातातल्या बुकमध्ये घातली. बेबी, तुमचं नाव घेऊन मला शहीद नाही व्हायचंय. आधीच एकदा मरता मरता वाचलोय मी. मार्को ओघाओघात बोलून तर गेला, पण पुढच्या क्षणी त्याने त्याची जीभ चावली आणि हळूच नित्याकडे बघितलं, पण तिची मुद्रा अजूनही शांत होती. बेबी सॉरी, ते चुकून आपण तिच्या समोर का बोललो या विचारात मार्कोलाच अगदी कसं तरीच झालं. तिच्या जखमांना धक्का लावायचा त्याचा अजिबात हेतू नव्हता. तो गडबडून बोलतच होता की नित्याने परत त्याच शून्य भावनेने त्याच्याकडे बघितलं. दादा, तुम्ही का सॉरी बोलताय? सॉरी तर मला बोलायला पाहिजे ना. माझ्या डॅडमुळे तुम्हालाही खूप सफर करावं लागलं. मला माहित आहे, त्यांनीच कंप्लीट 1 मंथ तुम्हाला हाईड करून ठेवलेलं. त्यात तुमच्यावर खूप टॉर्चरही केला. खरंच सॉरी दादा. आय नो हा वर्डही तुमच्या जखमा भरायला कमी पडेल, पण जे झालं ते मी बदलू तर नाही शकत. पण आता माझ्यामुळे मला भाईलाही परत त्रास द्यायचा नाही आहे. बोलता बोलताच नित्याच्या हाताची कंपन सुरू झालेली बघताच मार्को लगेच अलर्ट झाला. बेबी, अहो सोडा ना तो विषय. मला सांगा, आपण कॅनडाला का चाललोय? मीन्स तुम्हाला बॉसने काही आयडिया दिलीये का? मार्कोने शिताफीने विषय बदलला. डोंट नो दा, फक्त एका स्पेशल क्लायंटला भेटून इंडियात घेऊन यायचं आहे इतकंच भाईने मला सांगितलं आहे. विषय बदलल्यावर नित्याने मार्कोला उत्तर देत डोळे मिटले. तिच्या समोर ते भूतकाळातलं पान कोणीच आणत नाही हे नित्यालाही माहीत होतं, पण कोणाच्या कितीही झाकण्याने ती तो भूतकाळ विसरणार होती का? भाई, आय नो तुला मला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे, पण मी खूप खोलवर अडकले रे या दलदलीत, ज्याचा मला त्रासही होतोय. पण मी काय करू? हेच माझा आता विश्व आहे. माझ्या फॅमिलीमुळे तुम्हा सर्वांना खूप सफर करावा लागलाय. माझ्या डॅडमुळे सगळं होत्याचं नव्हतं झालं, पण अजून नाही भाई. अजून कोणालाच त्रास आता मला द्यायचा नाही. मला जगवण्यासाठी तू किती प्रयत्न करतोय हे दिसतंय मला, पण आता मला जगायचंही नाही आहे रे. असं जगणं काय कामाचं ज्यात फक्त रोज तीळ तुडतीये मी. एका चुकीच्या आई वडिलांची मुलगी म्हणून जगण्यापेक्षा मला मरण खरंच बेटर वाटतंय भाई. कदाचित तेव्हा त्याच्याऐवजी मला घराबाहेर पडायला हवे होतं. तुम्हा सर्वांना रोज त्याच्यासाठी तडफडताना बघून दिवस रात्र मरतीये मी, पण मला माहित आहे जोपर्यंत मी त्या घरात आहे तोपर्यंत तो कधीच मेन्शनवर परत येणार नाही, आणि माझ्यामुळे तुमची ही फॅमिली इनकम्प्लीट राहील. पण जर मीच नसेल तर तो नक्कीच येईल. त्याला यावंच लागेल. त्याचं प्रेम तर माझ्या नशिबात कधीच नव्हतं, पण हो, ह्यावेळी त्याचा तिरस्कार घेऊन मी नक्कीच खूप लांब निघून जाईन. नित्याच्या बंद डोळ्यात आरतीने
अडवून ठेवलेला तो त्सुनामी बाहेर पडायला उत्सुक होता. पण मजाल किती त्यांना बाहेर येऊ तरी देईल. काहीतरी भयानक मनाशी ठरवत होती ती. पण खरंच तिच्यानुसार काही होणार होतं का? कारण ह्यावेळी तिच्या आणि मृत्यूसमोर साक्षात अग्निदेव जे उभे होते, जे आता तिला जगण्याचं कारण देणार होते. मग काय वाटतंय तुम्हाला त्या इन्सिडेंट्स नंतर नक्की नित्यासोबत काय झालं होतं, जे ती इतक्या टोकापर्यंत दुखावली गेलीये? आणि आरव जर श्रीजावर प्रेम नाही करत आणि त्याचं नित्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे, तर हा तिरस्काराचा पूल अग्नेय तोडू शकेल का? यासाठी ह्या स्टोरीला नक्कीच कनेक्टेड राहा. आणि पुढच्या भागात बघू आता आरव आणि नित्याची भेट कशी होते ते. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.